ज्ञानं विनाशाकं भगवता पार्थय प्रोक्त रणे गुह्यं तत्परं हिताय जगतो यच्चाच स्पष्टीकृतं ज्ञानेशेन सलीलया विकथिता देशीय भाषासु यावच्चंद्र दिवाकरो विजयन्ता सा नाम ज्ञानेश्वरी वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडोणी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारत अद्वैतामृतवर्षिणी भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्धामि भगवते भवद्वेषिणी नमोस्तुते ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयं प्रदीपः प्रपन्न परिजाताय स्तोत्रवैत्रेकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्ध गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामकी विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरननदी कैवर्त केशवः पाराशरवचं सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेशर हरिकथा संबोधना बोधितं लोके सज्जन षट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयाद् भारत पंकजं कलिमलप्रध्वंसि न श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्योस्तवे वेदैर्साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितदयेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तस्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै इति श्रीमद्भगवद्गीता संध्याना श्रीकृष्णार्पणमस्तु। हरे नमः हरे नमः। ज्ञानेश्वरीचा आता 11वा अध्याय याच्यातल्या पहिली गीतेची 10वी ओवी आहे। अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्युतायुधम ज्यामध्ये अनेक मुखे व डोळे आहेत, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकाराने युक्त अनेक दिव्य आयुधे धारण केलेले हात मग तेथ सैंध देखे वदने जैसी रमा नायकाची राजभुवने नाना प्रगटली निधाने लावण्य श्रियेची मग तेथे त्यांनी अनेक मुखे पाहिली। ती मुखे जणू काय लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती अथवा सौंदर्य लक्ष्मीची प्रगट झालेली भांडारेच होती की आनंदाची वने सिन्नली जैसी सौंदर्य राणी व जोडली तैसे मनोहरे देखिली हरीची वक्त्रे तेने
किंवा आनंदाचे बगीचेच बहाराला आलेले, किंवा जणू काय सौंदर्याला राज्यप्राप्ती झाले, अशी त्यांनी मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुखे पाहिली. तयाही माझी ऐकेके, सावी याची भयानके, काळरात्रीची कटके उठावली जैसी. त्यात देखील कित्येक मुखे जणू काय परळ रात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयंकर होती. की ये मृत्यूसीचे मुखे जाहली, होकाजे भयाची दुर्गे पन्नासिली, की महाकुंडे उघडली प्रळयाची, किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत, अथवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत, अथवा प्रळयाग्नीची महाकुंडे उघडलेली आहेत. तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखिली विरे, आणि के असाधारणे साळंकारे, सौम्ये बहुते. असे अद्भुत व भयंकर मुखे शूर अर्जुनाने तेथे विश्वरूपात पाहिली. आणखीन किती एक निरुपम अलंकारयुक्त अशी मुखे पाहिली व पुष्कळ सौम्य मुखे पाहिली. पै ज्ञानदृष्टीचे अवलोके, परिवदनाच्या शेवटून टके, मग लोचन ते कविवतिके लागला पाहो. अर्जुनाने ती मुखे ज्ञानदृष्टीने पाहिली, परंतु मुखाच्या अंत लागे म्हणून मुखे पाहणे सोडून देऊन तो मग कौतुकाने विश्वरूपाचे डोळेच पाहू लागला. तव नाना वर्णे कमळवणे, की विकासिली तैसी अर्जुने, डोळे देखिले पालिंगणे आदित्याचे. तेव्हा जणू काय अनेक रंगाच्या कमळांचे बाग प्रफुल्लित झाले आहेत असे विस्तृत व तेजाने सूर्याच्या समुदायासारखे डोळे अर्जुनाने पाहिले. तेथेची कृष्ण मेघाची या दाटी, माझी कल्पांत विजूची या स्फोटी, तैसेची वाग्नी पिंगळा दिठी, भ्रू भंगा तळी. डोळे पाहत होता तेथेच काळ्या मेघांच्या गर्दीमध्ये प्रळय काळाची वीज चमकावी अशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी चळवळलेल्या भिवयांच्या खाली त्याने पाहिल्या. हे एक आश्चर्य पाहता तिये एकेची रूपी पांडू सुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळली. हे एक आश्चर्य पाहत असता अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली. मग म्हणे चरण ते कवनेकडे, केवुते मुगुटत के दोरदंडे, ऐसेही वाढविता हे कोळे, जाड देखावयाची. मग अर्जुन म्हणाला, विश्वरूपाचे पाय कोणाकडे आहेत, मुकुट कुठे आहे व त्या बळकट भुजा कुठे आहेत, अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवीत आहे. तेत भाग्यनिधी पार्था, का विफल व होईल मनोरथा, काय पिनाक पाणींचा भाता, वाय कांडी आहाती. तेथे अर्जुन दैवांचा ठेवा असल्याने त्याची इच्छा व्यर्थ का होईल. पिनाक नावाचे धनुष्य हातात असलेल्या शंकराच्या भात्यामध्ये निष्फळ बाण असतात काय. ना तरी चातुराननाची येवाचे, आहाती लटिकिया अक्षरांचे साचे, म्हणून साध्यत्पन्न अपारांचे देखिले तेने. अथवा ब्रह्मदेवाच्या जिव्हेवर खोट्या अक्षराचे ठसे असतात काय, म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आदी व अंत पाहिला. ज्याची सोय वेदांना कळे, त्याचे सकळा वयव एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगी ते जाहले. ज्या विश्वरूपाचा मार्ग वेदाला कळत नाही, त्या विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी पूर्णपणे पाहिली. चरणौनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे. जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनी शोभत होते, त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहू लागला. परब्रह्म आपुलेनी अंगे, ल्यावया आपणाची जाहला अनेगे, तिये लेनी मी सांगे काही सया सारीखे. जे अनेक
अलंकार देव परब्रह्म आपल्या अंगावर घालण्याकरता आपण बसला. ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून मी सांगू. जिये प्रभेचिये झळाळा, उजाळू चंद्रदित्य मंडळा. जे महातेजाचा जिव्हाळा, जेने विश्व प्रगटे. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्य मंडळे प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजांचे प्रलय काळच्या तेजांचे जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसाव्यास लागले, तो दिव्य तेज शृंगारू कोणाचे मतीसी होय गोचरू. देव आपण पेची लेईले ऐसे विरू देखत असे. दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील असे दागिने देवांचे स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत असे अर्जुनाने पाहिले. आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हातीर, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. देव आपणच अवयव, आपणच दागिने, आपणच हात, आपणच शास्त्र, आपणच जीव व आपणच देह वगैरे सर्व बनले होते. काय कारण, फार काय सांगावे. सर्व स्थावर जंगमात्मक विश्व देवानेच भरले आहे असे अर्जुनाने पाहिले. मग तेथेची ज्ञानाचा डोळा वाहत करपल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांतीची या ज्वाळा, तैशी शस्त्रे झळकत देखे. मग तेथे विश्वरूप ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला, तेव्हा तेथे त्या हाताच्या पंजात प्रळय काळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्यांनी पाहिली. जयाच्या किरणांचे निखरेपणे नक्षत्रांचे होत फुटाणे, ते जे खिरडला वन्नी म्हणे समुद्री रिघो. ज्यांच्या शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरपणाने मागे सरलेला अग्नी समुद्रात प्रवेश करावा असे म्हणावयास लागला. मग काळ कुटक लोळी कवळीले, नाना महाविजूंचे दाग उमटले, तैसे अपार कर देखील अदितायुधी. मग काळकुट्ट विषाच्या जणू काय लाटाच बनल्या आहेत, अथवा प्रलय काळच्या विजेचे अरण्यच प्रगट झाले आहे असे उगरलेल्या शस्त्रासहित अगणित हात त्याने पाहिले. दिव्यमालांबरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वश्चयमयम देवम अनंतम विश्वतोमुखम. दिव्य पुष्पे व अस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधाची ज्यास उटी केली होती, सर्व आश्चर्यांनी युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य स्वरूप असलेला असा देव अर्जुनाने पाहिला. की भेने देथुनी काढिली दिठी, मग कंठ मुगुट पहाट तसे किरीटी, तव सुरतवची सृष्टी जयापासोनी की जाहली. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने तेथून दृष्टी काढून मग जेव्हा अर्जुन कंठ व मुकुट पाहावयास लागला, तेव्हा कल्पतरूंची सृष्टी ज्यापासून झाली, तिये महासिद्धीची मूळ पिठे, शिनली कमळा जेथ वावटे, तैसी कुसुमे अति चोखटे, दुरविली देखिली. जी फुले महासिद्धीची मूळ स्थाने आहेत व श्रम पावलेली लक्ष्मी जेथे विश्रांती पावते, अशी अतिशुद्ध फुले वास घेत असलेली त्याने पाहिली. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. मुकुटावर फुलांचे घोसटे, मस्तकावर ठिकठिकाणी निरनिराळ्या पूजा बांधलेल्या होत्या आणि गळ्यात फुलांचे अवर्णनीय हार शोभत होते. स्वर्गे सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरू ते मडिले, तैसे नितंबावरी गाढिले वितांबरू झळके. स्वर्गाने जसे सूर्यतेज नेसावे किंवा जसे मेरू पर्वताला सोन्याने मडवावे, त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर पसलेला पितांबर चमकत होता. श्री महादेव कापुरे उटिला, का कैलासू पारदे डवरिला, नाना क्षीरोदके पांधरविला, शिरार्णवो जैसा.
श्री शंकराला जशी कापराची उटी लावावी अथवा कैलासास जसा पाऱ्याचा लेप द्यावा अथवा क्षीरसमुद्राला जसे क्षीरोदकांचे पांघरून घालावे. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली मग गगना करवी बुद्धी चालविली. तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेने. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग त्याचे पांघरून आकाशाकडून घेवावे, त्याप्रमाणे पांढरी शुभ्र चंदनाची ओटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिली. जेने स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे. जयाचेनी सौरभ्ये जीवित जोडे वेदवतीये. ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढते व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते व ज्याच्या सुवासाने पृथ्वीला अस्तित्व प्राप्त होते. जयाचे निर्लेप अनुलेपू करी जे अनगू ही सर्वांगी धरी. तया सुगंधाची थोरी कवनवाणी. ज्या चंदनाची उटी ब्रह्मा ही आपल्या अंगास लावते व मदन देखील ज्यास आपला सर्व अंगावर धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी काय वर्णावी, थोरवी कोण वर्णन करेल. ऐसी एक एक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे शोभा. देवीची देव वैसला की उभा काय सेया तू हे नेनवे. अशी एक एक शृंगाराची शोभा पाहता असता अर्जुन भांबवला. त्याप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत की निजले आहेत हे त्यास कळेना. बाहेर दिठी उघडोनी पाहे तरी आघवे मूर्तिमय देख तू जाय. मग आता न पाही म्हणून उगार आहे तरी तूही तैसेची. दृष्टी उघडून तो बाहेर पाहू लागला तरी सर्वच विश्वरूपमय झाले आहे असे त्यास दिसू लागले. मग आता मी काय पाहणार नाही असा निश्चय करून त्याने डोळे मिटून घेतले तरी आतही त्याला तसेच विश्वरूप दिसले. अनावरे मुखे समोर देखे तया भेने पाठी मोरा जवळ ठाके. तव तया ही कडे श्रीमुखे करचरण तैसेची. अर्जुन आपल्या समोर अगणित मुखे पाहत होता. त्याच्या भयाने जेव्हा तो त्याच्याकडे पाठ करून उभा राहिला तेव्हा तिकडेही विश्वरूपाचीच मुखे हात पाय हे असेच होते असे त्याला दिसले. अहो पाहता किर प्रतिभासे येथ काही नवला हो काही असे. परी न पाहताही दिसे जो जज ऐका. अहो पाहू लागले म्हणजे खरोखर दिसते यात काही आश्चर्य आहे काय. परंतु हे आश्चर्य ऐका की या विश्वरूपाच्या बाबतीत डोळे मिटून घेतले असताही विश्वरूप दिसत होते. कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. तयाही सकट नारायणे व्यापूनी घातले. प्रभूच्या कृपेची कणी अद्भुत आहे पहा. अर्जुनाने पाहणे व न पाहणे हे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले. म्हणून आश्चर्याचा पुरी की पडीला ठाये ठाव थडी ठाकी. तव चमत्कारीची आणखी महार नवी पडे. म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता तो जो तत्काळ किनारा गाठी तो आणखी दुसऱ्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात तो पडे. ऐसा अर्जुन असाधारणे आपुलिया दर्शना प्रेमी विधान कवळून घेतला आनंद रूपे. याप्रमाणे त्या आनंद रूपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या कौशल्याने व्यापून टाकले. तो विश्वतोमुख स्वभावे आणि त्याची दाखवावया लागी पांडवे. प्रार्थिला आता आघवे होऊनी ठेला. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविकरित्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने आपले स्वाभाविक रूप दाखवावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. म्हणून आता तो सर्व विश्वरूपाने बनून राहिला. आणि दीपेका सूर्य प्रगटे अथवा निमुट लिया देखो वेची खुंटे. तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिधली आहे. आणि श्रीकृष्णांनी जी दृष्टी अर्जुनास दिली
ती दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाने प्रगट होईल, तिला दिसेल, अथवा मिटता तिचे पाहण्याचेच बंद राहील अशी नव्हती. म्हणून ही किरीटीसी दोही परी ते देखणे देखे अंधारी, हे संजयो हस्तिनापुरी सांगत असे राया. म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी उजेडात अथवा अंधारात, म्हणजे डोळे उघडले तरी व मिटले तरी हे विश्वरूपच पाहावेच लागते, हे संजयाने हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्राला सांगितले. म्हणे किंबहुना उधारिले पार्थे विश्वरूप देखिले, नाना आभारांनी भरले विश्वतोमुख. संजय म्हणतो, फार काय सांगावे, अर्जुनाने नाना प्रकारच्या अलंकारांनी भरलेले व ज्याला सर्व बाजूंनी मुखे आहेत असे विश्वरूप पाहिले, हे तुम्ही ऐकले काय? दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता, यदि भासदृशिया स्याद् भासतस्य महात्मनः. आकाशामध्ये सहस्रावधी सूर्याची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभेसारखी काहींशी होईल. तिये अंग प्रभेचा देवा, नवला हो काही सया सारिखा सांगावा, कल्पांती एकुची मेळावा, द्वादशादित्याचा होय. धृतराष्ट्र राजा श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावे, पण काही कल्पना करता यावी म्हणून दृष्टांताने सांगण्यास यज्ञ करतो. प्रळय काळी 12 सूर्याचा जो एकच मिलाप होतो, तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी जरी उज्जले जती का एकेची अवसरी, तरी तया तेजाची थोडी उपजू नये. तसे ते हजारो दिव्य सूर्य जर एकाच वेळेला उगवले तरी त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते सूर्य येणार नाही. अघावयाची विजूंचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे, देवीची दशकुही मेळविजे, महातेजांचा सर्व विजांचा समुद्रात एकत्र केला व प्रलय काळच्या अग्नीची सर्व साहित्य गोळा केली, तसेच 10 महत्तेजे एकत्र मिळविली, तरी तिये अंग प्रभेचे निपाणे, हे तेज काही काही होईल थोडे, आणि तयासे किर चोखडे त्रिशुद्धी नोहे. तथापि सर्वांचे हे एकत्र केलेले तेज त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या बरोबरीला काही स्वल्प मानाने आले तरी येईल, पण त्यासारखे शुद्ध तर खास असणार नाही. ऐसे महात्मया हरीचे सहज, फाकत असे सर्वांगीचे तेज, ते मुनी कृपा की मज दृष्ट. याप्रमाणे महात्मा जे हरी त्याचे सर्व अंगीचे तेज, विश्वरूपाचे तेज स्वाभाविक रीतीने फाकत होते, हे व्यास मुनींच्या कृपेने महाराज मला दिसले. तत्रैकस्थ जगत्कृत्सन प्रविभक्त मनेकदा, अपद्रष्टेव देवस्य शरीरे पांडवस्तदा. त्यावेळी देव, पितर, मनुष्य इत्यादी अनेक भिन्न रूपांनी विभाग पावलेले हे सर्व जग देवांच्या त्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले. आणि तिये विश्वरूपी एकीकडे मग आघवे आपुले पवाडे, जैसे महोदधी सिनाने दिसती. आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे, ज्याप्रमाणे महासागरामध्ये बुडबुडे अलग अलग दिसतात. आकांक्षी गंधर्व नगर, भूतळी पिपिलिका बांधे घर, नाना मेरूवरी सपूर प्रमाणू बैसले. अथवा आकाशामध्ये गंधर्व नगर भासावे, किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावे, अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परिमाणू पसरलेले असावे. विश्व आघवेची तया परी, तया देव चक्रवर्तीची या शरीरी,
अर्जुन तिये अवसरी देखता झाला. त्याप्रमाणे सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये विश्वरूपात त्यावेळेला अर्जुनाने पाहिले. ततस् विस्मयविष्ट हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देव कृतज्ञ जलिरभाषत. तेव्हा तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन देवासमोर मस्तक नमवून हात जोडून म्हणाला, तेथ एक विश्व आपण ऐसे अळूमाळू होते जे दुर्जेपण, तेही आठवणी गेले अंतःकरण विराले सहसा. त्यावेळी आपण विश्वाला पाहणारा एक निराळा व विश्व पाहण्याचा विषय एक निराळे असे थोडेसे द्वैत्य होते, तेही नाहीसे झाले व अंतःकरण एकदम त्या विश्वरूपात विरघळून गेले. अतुला महानंदाचे रे झाले बाहेरी बाहेरी गात्रांचे बळहर कोणी गेले, अप्पादप्पा गुंतले पुलकांचले. अंतःकरणात ब्रह्मानंद जागृत झाला, त्यामुळे बाहेर इंद्रिय ढिली पडली आणि मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. वार्षिये प्रथमदशे मोहोळ लया शैलाचे सर्वांग जैसे, विरुडे कोमलांकुरी तैसे रोमांच आले. पावसाळ्याच्या आरंभी पर्वताच्या अंगावर पाणी वाहून गेल्यावर त्या पर्वतावर जसे कोवळे गवताचे अंकुर उत्पन्न होतात, तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावर रोमांच आले. शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावोधरी, तैसिया स्वेदकानिका शरीरी दाटलिया. चंद्रकिरणांनी स्पर्श केलेला चंद्रकांतमणी जसा पाझरतो, त्याप्रमाणे त्याच्या अर्जुनाच्या सर्व अंगावर घामाचे दाट बिंदू आले. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. बरं झाले ना 50? हो झाले ताई. आपण पसायदान घेऊ शकतो. चालेल. नाही पुढे वाचायचं तर वाचू का? हा आपल्याकडे वेळ आहे तर हो, हा मग पुढच्या वेळी पुढचे वाचू का? हो हो वाचा थोड्या आणि मग पसायदान घेऊया ते. अजून एक पाच आता पाच किती सहा ओळी 47 वाचा. झाले ना. शिवतला. बर. हा शिवतला चंद्रकळी सोमकांतो चोपनला श्लोक द्राव. आहे. अच्छा हा. वार्षिक हे झालं ना. वार्षिक प्रथम दशे. हो परत तो वाचू झाला. का? पुढे ठीक आहे. पुढे पुढे वाचा. हा झाला तो. शिवतला चंद्रकरी. हा शिवतला हा. चंद्र. शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावोघधरी, तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटलिया. चंद्रकिरणांची स्पर्श केलेला चंद्रकांतमणी जसा पाझरतो, त्याप्रमाणे त्याच्या अर्जुनाच्या सर्व अंगावर घामांचे दाट बिंदू आले. माझी सापडलेनी अली उळे, जळावरी कमळ कळिका जेवी अंदोळे, तेवी अतुलिया सुखोमार्चे निबळे बाहेरी कांबे. कमळाच्या कळीमध्ये भुंग्याचा समुदाय सापडल्यामुळे तो कळी जशी ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते, त्याप्रमाणे अंतःकरणातील सुखाच्या लाटांच्या वेगाने बाहेर त्यांचे सर्व अंग कापत होते. कर्पूर केळीची गर्भ फुटे, उकलता कापुराचे कोंदाटे, फुलिका गळती तेवी थेंबुटे, नेत्रोणी पडती. कापराच्या विपुलतेने कापूर केळीच्या गाभ्याची चोपटे उकलून त्यातून जसे एकामागून एक असे कापराचे कण गळतात, त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते. ऐसा सात्विकाही आठा भावा, परस्परे वर्ततसे हेवा, तेच ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली. याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकात चढाओढ लागली होती. त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. उदयलेनी सुधा करे, जैसा भरलाही समुद्र भरे, तैसा वेळोवेळा उर्मी भरे, उचंबळत असे. भरलेल्या समुद्रास चंद्रोदयाने जशा भरत्या येतात, त्याप्रमाणे आनंदाच्या लहरीच्या वेगाने त्याचे अंतःकरण
वेळोवेळी उचंबळून येत होते. तैसाची तया सुखानुभवा पाठी केला दैत्याचा सांभाळू दिठी. मग उपसोनी किरीटी वास पाहिले. तसे त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने श्रीकृष्णाने दैत्याचा सांभाळ केला, म्हणजे देव व भक्त असे वेगळे पण ठेवले. म्हणून मग अर्जुनाने दीर्घ श्वास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिले. तेथ बैठला होता जीवा सवा, तयाची कडे मस्तक खालविला देवा. जोडी जोडूनी कर संपुट बरवा, बोल तू असे. आपण ज्या बाजूकडे तोंड करून बसला होता त्याच बाजूला अर्जुनाने आपले मस्तक लववून देवास नमस्कार केला व आपले दोन्ही हात जोडून चांगल्या रीतीने बोलावयास लागला. चालेल. ताई, आपण थांबूयात इथे, पसायदान अर्जुन घेऊयात. उवाच. वाचू का? नाही, ओके, ठीक आहे. पसायदान वाचू घेऊया. का पसायदान म्हणू? हो हो, म्हणा, पसायदान म्हणा. हो, मग म्हणू का? म्हणू. हो हो, म्हणा. हो, म्हणते. आता विश्वात्मके देवे, येणे वाढणे तू शावे. तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूतळी भेट तू या भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी ती लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होआ वेजी. तेथ म्हणे विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव, सुखिया जाना. ये रे वरे ज्ञान देव, सुखिया जाना. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. ओम. छान. ताई, आपलं फार सुंदर वाचन झालं आज, आणि फार हम्म, सुंदर प्रकारे आपण विश्वरूपाचं वर्णन आज सांगितलं. विद्याताई, आपल्याला मलाही काही खूप छान तुम्हाला. वाटलं ते वर्णन वाचताना. हो डोळ्यातून अश्रू, म्हणजे डोळे भरून येत होते वाचता वाचता पण. हो हो. मला फक्त एक सूचना अशी सांगायची होती की ज्ञानेश्वरीच्या हम्म, ह्याच्यासाठी आपल्याला अजून एक 2-3 कोणी कोऑर्डिनेटर किंवा मदतनीस अजून लागतील. तर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी नावं फक्त मला किंवा सुचिताताईंना कळवावीत. म्हणजे म्हणजे आपल्याला, काय करायचं? हा, म्हणजे हो. कोऑर्डिनेशनचं जे काही आपलं काम आहे, म्हणजे वाचक कोण कोण आहेत ते ठरवणं, ते बाकीच्या गोष्टी हा, करणं, असं हा. छोटच काम आहे. हम्म, पण कोणी इच्छुक हम्म, असेल आणि कधी कधी म्हणजे झूम च रेकॉर्डिंग वगैरे असं ते काम आहे, पण जे काही असेल ते ताई आणि मी शिकवू सगळ्यांना. बरोबर, म्हणजे जास्तीत अच्छा. जास्त लोक त्याच्यात भाग घेतील अशी इच्छा आहे. नाही, आता कसं आहे, माझ्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप नाहीये. हा, नाही, त्याच्यामुळे हा, बरोबर आहे. म्हणजे नाही नाही, जे ज्यांना म्हणजे शक्य आहे मला त्यांना इच्छा आहे. रेकॉर्डिंग आता पण गीतेमध्ये पण त्यांना. खूप विचारलं, पण कसं आहे, लॅपटॉप शिवाय त्याला पर्याय नसतो ना. हो हो. नाही, पण रेकॉर्डिंग शिवाय बाकीचं जे काही आपलं कोऑर्डिनेशनचं काम असतं त्याला सुद्धा मदत झाली तर उत्तम हम्म. होईल. असं बरं, कोणी बरं. इच्छुक असेल तर त्यांनी चालेल. स्वतःहून पुढे यावं, एवढंच. आणि बरं, बरं. दुसरी गोष्ट, ज्यांचं वाचकांच्या यादीत नाव दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून हम्म. स्वतःची उपलब्धता कळवावी, म्हणजे मग पुढील तारखा देणं सोपं होतं.
आतापर्यंत अच्छा, बरं. आपल्याकडे या आठवड्याच्या तारखांचे म्हणजे वाचक ठरलेले आहेत. पुढील आठवड्यासाठी आपल्या हम्म. वाचकांची यादी मी टाकतोच दर दिवशी. तर हम्म. त्याच्यातील जे हो, जे हो. वाचक तयार आहेत, ज्यांनी नावं दिलेली आहेत, त्यांनी पुढे यावं आणि सांगावं की मी या तारखेला हम्म. उपलब्ध आहे. असं त्याचं नियोजन करणं सोपं जातं. ठीक आहे. हा. हो, डबल बरोबर आहे, वाचलं तर बरोबर. चालतं. हा. नाही, आपण ह- हळूहळू वाचलं तर उत्तम आहे. कारण श्रवण करणाऱ्यांना ते कळायला हवं. आणि वाचन आणि अर्थ, मुख्यतः आपलं वाचनाचं उद्देश पारायण करणं नसून आपलं अर्थ अर्थ आहे. समजून घेणं. आणि मुख्यतः ते त्याच्यातली अ, ज्ञानेश्वरी समजणं आणि ती आचरणात आणण्यासाठी मदत होणं, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. बरं. आचरणात आणणं तर म्हणजे हा. प्रयत्न फार करावे लागतील. हा, प्रयत्न फार करायचेच आहेत, परंतु त्याच्यासाठी आधी ती समजली पाहिजे. म्हणून ती हा समजली पाहिजे. ज्ञानेश्वरी समजणंच अवघड आहे फार. समजलीच हम्म. पाहिजे. हा. कारण प्रत्येक याचा अर्थ हा जसा आपण काढू तसा जसं हा. निघतो तो. जय श्रीकृष्ण. जय बरोबर. श्रीकृष्ण. मी मागच्या वेळेस तुम्ही मला याच्यावर थोडस संधी दिली. ह्याच आत्ता श्लोक हा, बोला ताई. हा. काही नाही, म्हटलं तुम्ही मला संधी दिली वाचायला, धन्यवाद. हो हो. नाही, छान छान. विद्याताई बोला, तुम्ही काहीतरी सांगत होतात. हा मी मागच्या वेळेस विश्लेषण केलं होतं विवेचन ह्याच संदर्भात केलं होतं. हा. तर जेव्हा संजय सांगतो ना, संजय म्हणतो मी पण हेच बघतोय की भगवंताने काय रूप दाखवलं. मग ज्यांनी पाहिलं तो आनंदाने सांगतो ना, त्यांनी काय सांगितलं की हा कुठून बघतो, हा धृतराष्ट्रासमोर राजवाड्यात बसलेला आहे, तिथून अनुभव घेतो. अनुभव घेऊन साखर खाल्लेली आणि साखर पाहिलेल्यामध्ये फरक असतो. ज्यांनी चव घेतली तो जास्त आनंदाने सांगू शकतो. तसं संजयनी एक इथं त्याच्या तोंडून ओवी टाकली की मी पण ही अवस्था पाहिलेली, ही व्यासांच्या कृपेमुळे मी पण विश्वरूप पाहतोय आणि अर्जुन पण तेच पाहतोय. एवढंच मला हे करायचं होतं. हो हो, मागच्या वेळेस आता तुम्ही आली ना म्यूट ती ओवी झाले. त्याच्यात. हो हो हो, हो मागच्या वेळेस तुम्ही म्यूट झाले होते ना, तेव्हा मी ह्याच्यावरच विश्लेषण केलं होतं. हो हो कसं कसं त्याला हे झालं आताच्या होतं. ह्याच्यात पण ओवी आली होती ना. हो, हो संजयनी जेव्हा आत्ताच्या मग ह्याच्यात पाहिलं ना पण ते. आलेली होती. बरोबर. आणि मग विश्वरूप पाहून झाल्यावर तो म्हणतो, त्यांनी जेव्हा बघितला हात जोडले आणि म्हणजे क्षमा किंवा खूप